नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विमल म्हणत असते की अधिराजने जरीही यांच्याशी लग्न केलं असलं तरीही नित्या मॅडमचा मी कधीही माझी सून म्हणून स्वीकार करू शकत नाही. हे ऐकल्यावर पाहुणीला मात्र आनंद होतो. तर इथे अधिराजला हे ऐकून धक्काच बसतो. अधिराज आणि बाकीचे सगळे हे विमलकडे पाहतच राहतात. राजा हा माझा मुलगा असला तरीही तिचा मी कधीच सून म्हणून स्वीकार करणार नाही असं विमलने जगजाहीर करून टाकलेलं असतं. आणि मात्र पाहुणीला या सगळ्यामुळे आनंदच होतो. त्याच वेळेला आता विमल म्हणते की राजाला या घरामध्ये यायचं असेल तर तो येऊ शकतो, पण मी कधीही यांचा स्वीकार करणार नाही. हे म्हटल्यावर आता अधिराजला धक्काच बसतो. तो आता नित्याकडे बघू लागतो आणि त्यानंतर तो म्हणतो की नित्या मॅडम आता माझी बायको आहेत, सौभाग्यवती नित्या अधिराज जाधव. त्याच्यामुळे जर त्यांना या घरात जागा नसेल किंवा त्यांना या घरात दर्जा मिळणार नसेल तर मीही इथे राहणार नाही. त्यांना जर इथे राहू द्यायचं नसेल तर मलाही इथे आता राहायचं नाही, कारण त्या जिथे राहतील मी तिथेच राहणार, कारण त्या माझ्या आता बायको आहेत. असं म्हटल्यावर आता अधिराज हा नित्याला म्हणत असतो की चला मॅडम, आणि दोघेही पुढे येतात. त्याच वेळेला आता विमलला या सगळ्यामुळे खूप वाईट वाटतं. तिचं मन आतून हेलावून जातं. नंतर ते दोघेही हात धरून पुढे येत असतात. तात्या विमलला म्हणतात की अगं विमल, जाऊ दे, झाला गेला राग विसरून जा. अगं आपला लेक आपल्यासोबत राहणार नाही तर काय अर्थ आहे त्या जगण्याला, आणि तुला तरी या सगळ्याने राहावेल का? तुला तरी राजाशिवाय जगवेल का? तू त्याच्याशिवाय कशी राहू शकशील? अगं तो बघ चाललाय, असं करू नको. घरच्या लक्ष्मीला असं दारातूनच घेऊन जाऊन देऊ नको. बरोबर नाही, ते आपले रीतिसंस्कार नाहीत ग ते. त्याच वेळेला मग आता तात्या म्हणतात की थांब, जाऊ नको. तेव्हा विमल म्हणते की हे बघा, मी त्याला हे घर सोडून जायला सांगितलेले नाही, त्याचा तोच चालला आहे. मी फक्त सांगितलं आहे की मी त्यांना घरात घेतलं तरीही मी त्यांना अजिबात सुनेचा दर्जा देऊ शकत नाही, इतकंच मी म्हणाले. तेव्हा मग अधिराजला तो म्हणतो की अधिराज थांब, अरे असं जाऊ नको. भरल्या घरात असं लग्न करून आणलेल्या लक्ष्मीला परत घेऊन जाऊ नको. तेव्हा मग आता ती म्हणते की मी त्याला यायला नकार दिलेला नाही, त्याची मर्जी जे आहे तेच त्याला करू दे. तेव्हा मग आता सावरी म्हणते की आयडे, जाऊ दे ना, सोड ना राग दाद्यावरचा. अगं तू नित्या मॅडमचा राग दाद्यावर कशाला काढायलीस? तुझा राग त्यांच्यावर आहे ना, मग तू दाद्यावर का चिडतेस असा प्रश्न ती करते. त्याच वेळेला विमल म्हणते की हे बघा, मी अधिराजला अजिबात जायला सांगितलेले नाही आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की मला त्याच्यावर काहीही राग नाही, पण मी त्यांच्या या नात्याचा स्वीकार करू शकत नाही, बस एवढंच. आता तात्या अधिराजला सांगतात, थांब अधिराज, असा जाऊ नको. अरे तुझ्याशिवाय आम्हाला आहे तरी कोण? तू घरात नसशील तर आम्हाला कोणाला चैन तरी पडणार आहे का? हे घर सोडून जाऊ नको. चल, भरल्या दारात असं लक्ष्मीला बाहेर घेऊन जाऊ नको. चला आतमध्ये, असं म्हणून आता ती त्याला आतमध्ये घेऊन जात असतात. त्याच वेळेला आता विमलला याचा खूपच राग आलेला असतो. विमल म्हणते की त्याला सांगा, तो त्यांना घरात आणतोय ठीक आहे, पण माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवायची नाही की मी त्यांचा सून म्हणून स्वीकार करेन किंवा काही, अशी कोणतीही माझ्याकडून कोणीही अपेक्षा ठेवू नये. त्यांना घरात राहायचं आहे ते राहू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही, पण मी त्यांना सुनेचा दर्जा देईल अशी अपेक्षा मात्र माझ्याकडून कोणीही ठेवायची नाही. आता सरळ आणि स्पष्ट शब्दातच सांगते, असं विमल बोलून मोकळे होते. आणि नित्याला यामुळे खूपच वाईट वाटतं. तात्या त्या दोघांनाही आतमध्ये यायला सांगतात आणि त्यानंतर अधिराजला तो निर्णय मान्य असतो. त्यालाही काही करून आई वडिलांसोबतच राहायचं असतं. आता शालिनी म्हणते की त्या दोघांचा मृत्यूयोग येता येता वाचला. अगं तुझी माणसं काय करत होती? मला माझ्या त्या सल्लागाराने सांगितलं होतं, ज्योतिषीने, की येत्या 2 तासात त्यांचा मृत्यू टळलेला आहे, पण तू तू काय केलंस? तुझी माणसं तर त्याच्या मागावर होती ना. त्यांचा मृत्यूयोग होता, कडक मृत्यूयोग होता, पण तरीही तुझी माणसं त्याला मारू शकली नाही. काय करणार तुझं? तेव्हा मग आता लगेच वसुंधरा म्हणते की अगं काय करणार काय? तो अधिराज आणि नित्या दोघंही एकमेकांसोबत होती, नेमकं त्यांचं काय झालं काय माहिती. आणि तुझी तुझी माणसं पण तर हुकलीच ना, काय करणार? तेव्हा शालिनी म्हणते की हो, माझ्या माणसांनी पण माती खाल्लीच आहे, मी कुठे नाही म्हणते, पण तुझ्या पण माणसांमुळे हे सगळं घडलं ना. तितक्यात पिंट्या रावसाहेब ओरडत ओरडत येतात. झालं, समद संपलं, समद मुसळकेरात गेलं असं तो बोलायला लागतो. वसुंधरा म्हणते की अहो काय झालं रावसाहेब, बोला की. तेव्हा तो म्हणतो की काय सांगायचं आता तुम्हाला, सगळं समजलं, सगळे पत्ते इकडचे तिकडे विस्कटले, सगळं गॅटमॅट गेलं, असं म्हणून तो आता ओरडायला लागतो. त्याच वेळेला आता इथे शालिनीने तसा जबरदस्त राग आलेला असतो. शालिनी ही जोरात आता रावसाहेबच्या कानाखालीच वाजवून देते. तेव्हा रावसाहेब धक्क्यानेच अगदी तिच्याकडे बघू लागतो आणि शालिनी म्हणते की काय चाललंय काय तुझं? तेव्हा वसुंधरा आता डोक्याला हात लावते आणि म्हणते की बस बस, हेच करायचं होतं. अगं
तिने जर मला रावसाहेब तुम्हाला कान फाडवलं नसतं तर मी कान फाडवणारच होते तुम्हाला. अहो तुम्हाला कधीचं सांगतोय, गोल गोल का फिरायलाय तुम्ही? काय आहे ते मुद्द्यावर या, काय झालं ते सांगा ना नक्की, नुसते गोल गोल फिरायले. तेव्हा मग आता शालिनी म्हणते की आता बोलतोयस की? तेव्हा तो म्हणतो की त्यांचं गॅटमॅट झालं नित्या आणि अधिराजचं. तेव्हा वसुंधरा म्हणते की आता दुसरी खायची का तुला, नीट सांग. तेव्हा तो म्हणतो की त्या नित्या आणि अधिराजने लग्न केलं आहे, दोघांनीही एकमेकांसोबत लग्न केलं आहे. यावेळेला नित्याने नाही तर अधिराजनेच तिच्याशी लग्न केलं. हे ऐकल्यावर आता शालिनी आणि वसुंधरा दोघींनाही जबरदस्त धक्का बसतो. तेव्हा वसुंधरा म्हणते की काय काय बोलताय काय तुम्ही, दोघांनी लग्न केलं? तेव्हा मग आता तो म्हणतो की हो हो, मी फोन लावला तेव्हा मला तिथे माझ्या गावकऱ्यांनी बातमी दिली की हे सगळं असं घडलं. तेव्हा शालिनी हसायला लागते. शालिनी म्हणते की काय, अधिराज आणि नित्या लग्न? त्याच वेळेला ती आता जोरजोरात टाळ्या वाजवून हसायला लागते आणि म्हणते की काय काय झालंय काय हे नेमकं, लग्न झालं असं म्हणून ती आता टाळ्या वाजवायला लागते. त्याच वेळेला इथे आता अधिराज आणि नित्याचं पूर्वीचं म्हणजे जयदीप गौरीचं लग्न तिला आठवतं आणि त्या लग्नामुळे तिला आणखीनच धक्का बसलेला असतो. ते सगळं आठवून या जन्मातही तेच घडले याने तिला आता हसायला येत असतं. ती जोरजोरात टाळ्या वाजवते आणि तिची असलेला टेबल जोरात पायाने उडवून लावते आणि अगदी तिची वेड्यासारखी अवस्था झालेली असते. वसुंधरा अगं शालिनी तू इथं बस थांब अशी म्हणत असते, मात्र शालिनी आता अगदी वेड्यागत करायला लागलेली असते. तर इथे कोणीही यांच्या गृहप्रवेशासाठी नसतं. अधिराज नित्या स्वतः पुढे येतात आणि नित्याला जाणवतं की हा माझा गृहप्रवेश असाच होणार आहे आणि तिला आधीचे 2 गृहप्रवेश आठवत असतात. त्याच वेळेला ती आतमध्ये पाय टाकणार पण विमल किंवा तात्या त्यांच्यापैकी कोणीही त्यांचं गृहप्रवेशासाठी उभं नसतं. नित्याला आठवतं की जयदीप गौरीच्या बरोबर जेव्हा माईने माझा गृहप्रवेश करून घेतला तेव्हा किती सगळे आनंदात होते. तेव्हा आता इथे जेव्हा गौरीने पहिल्यांदा गृहप्रवेश केलेला असतो त्याच वेळेला तिने स्वतःच्याच हाताने माप ठेवलेलं असतं ते सगळे आठवते. तेव्हा अधिराज पटकन जाऊन माप घेऊन येतो आणि कुंकवाचं ताट देखील घेऊन येतो. अधिराज म्हणतो की 1 मिनिट जरा मॅडम थांबा. तो तिथे तांदळाचं माप ठेवतो आणि नंतर मग ताट देखील ठेवतो. तिला म्हणतो की इथे तुम्ही गृहप्रवेश करून या. त्याच वेळेला आता नित्याला आठवतं की जयदीप गौरी असताना जेव्हा सुरुवातीला लग्न होतं तेव्हा तिने स्वतःच गृहप्रवेश केलेला असतो आणि तिच्या गालावर आता एक हसू येतं. त्यांचा तो गृहप्रवेश बघून पाहुणीचा मात्र तिळपापड होत असतो. अधिराज आता ते कुंकवाचं ताट खाली ठेवतो आणि नित्याला गृहप्रवेश करायला सांगतो आणि म्हणतो की चला मॅडम गृहप्रवेश करा. आणि त्याने असं केलेलं पाहून नित्याला खूप बरं वाटतं आणि त्यानंतर मग आता नित्या ही अधिराजच्या साथीनेच तो गृहप्रवेश करायला सुरुवात करते. आता अधिराज हा नित्याला म्हणतो की मॅडम तुमचं लक्ष कुठे आहे, पण मात्र नित्या ही माईच्या आठवणींमध्ये रमलेली असते आणि माईने जेव्हा तिचा गृहप्रवेश केलेला असतो तेव्हा तिला ते सगळे आठवते आणि नंतर तिला तो जरा जागा केल्यासारखं करतो आणि मग ती पटकन जागी होते आणि गृहप्रवेश करते. ती जेव्हा माप ओलांडते त्याच वेळेला झालेले मागचे 2 गृहप्रवेश तिला आठवतात आणि हा 3रा गृहप्रवेश असतो आणि त्याच आठवणींमध्ये ती आता रमलेली असते. जयदीपला मात्र काहीच आठवत नसतं, म्हणजेच अधिराज हा पूर्ण ब्लँक असतो. नंतर नित्या ही त्याच्याकडे बघत असते आणि तो म्हणतो की आता या ताटात तुमचे 2 पाय ठेवा. नित्या आता ताटात तिचे 2 पाय ठेवते आणि त्यानंतर ते पाय ठेवून ती आता बाहेर स्वतःची लक्ष्मीची पावलं उमटवत असते. तर बाहेरून हे सगळं विमल, पाहुणे, त्याचप्रमाणे तात्या आणि सावरी बघत असतात. दोघेजणही प्रवेश करून देवीकडे येतात आणि देवीला हात जोडतात आणि देवीला हात जोडल्यानंतर देवी त्यांना कौल देते. देवीच्या जवळचं एक फूल असतं ते खाली पडतं आणि त्याच वेळेला अधिराज आणि नित्याला कळतं की देवीने आपल्याला एक कौल दिलेला आहे. दोघेही एकमेकांकडे आता बघायला लागलेली असतात. अधिराजच्या लक्षात येतं की बहुतेक हाच क्षण होता ज्यासाठी देवी मला त्रास देत होती, सारखे सारखे संकेत देत होती. नंतर नित्या म्हणते की देवी शेवटी आज तू माझं सौभाग्य माझा पदरात घातलंत, शेवटी माझा जयदीप हा माझ्या नशिबी आला. नंतर इथे माईला बरं नसतं. लवली म्हणतो की माई आराम कर. माई म्हणते की नाही मला जायला हवं लवली, मला माझ्या मुलांना लेकरांना भेटायचं आहे. तेव्हा लवली म्हणतो की अगं तू अशा अवस्थेत त्यांना भेटायला गेलीस तर त्यांना तरी हे आवडणार आहे का, त्यांनाही हे बरोबर वाटणार नाही. म्हणूनच तू जरा आराम कर, जेव्हा तू बरी होशील तेव्हा मग आपण त्यांना भेटायला जाऊया. संत्याला आणि लवलीला माईची ती अवस्था बघवत नसते. माईला खूप ताप देखील आलेला असतो. लवली म्हणतो की माई तू व्यवस्थित आराम कर, डॉक्टरांनी सांगितले ते ऐकायचं आहे, तुला बरं व्हायचं आहे ना लवकर, मग लवकरात लवकर बरी हो आणि त्यानंतरच मग त्या दोघांना भेट. नंतर माईला औषधाच्या गुंगीमुळे डोळा लागतो आणि ती झोपी जाते. तर इथे रेस्ट हाऊसवर शालिनी वेड्यासारखी करत असते. ती आता
आरशावर जयदीप आणि गौरी म्हणजेच नित्या आणि अधिराज दोघांचाही फोटो लावते आणि दारू पीत पीत त्या दोघांचे फोटो बघत असते आणि म्हणते की शेवटी कितीही अडवणूक केली तरी तुम्ही दोघे एकत्र आलातच ना, आता मी तुम्हाला अजिबात सोडणार नाही. ती लायटर घेते आणि नित्या व अधिराज दोघांचाही फोटो त्या लायटरने पेटवते. ते फोटो हे पेट घेतात आणि त्या पेटाच्या धुराच्या वासाने राजमा धावत येते आणि म्हणते की मालकीनबाई, अहो हे काय करताय काय तुम्ही? तेव्हा ती म्हणते की दिसत नाही का तुला, नित्या आणि अधिराज दोघांनाही पेटवलं आहे. तेव्हा मग आता राजमा म्हणते की असं काय करताय तुम्ही, अहो असं का करायला आहे? तेव्हा ती म्हणते की तुम्हाला कळलं नाही का, अगं अख्खं गाव बोलतंय नित्या आणि अधिराज यांनी लग्न केलं आहे. अगं किती अडवलं यांना लग्न करण्यापासून, पण शेवटी या दोघांनी लग्न केलंच. मग आता यांच्या कर्माची फळं भोगायची आहेत. मग आता लगेच पुढे राजमा म्हणते की आपण मग त्या दोघांना कसं संपवायचं, ते दोघांनीही आता लग्न केलं आहे. मग यावर लगेच पुढे राजमाला ती म्हणते की लग्न केलं आहे दोघांनी, पण अजून ही शालिनी जिवंत आहे. जोपर्यंत ही शालिनी जिवंत आहे तोपर्यंत ती त्यांना सुखाने जगू देणार नाही आणि त्यांचा शेवट केल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही. राजमा म्हणते की पण शालिनी मॅडम, मला असं वाटतंय की कधी कधी माणूस खूप घाबरलेला असतो, म्हणूनच असे स्वतःला खोटे खोटे सल्ले देतो स्वतःला शांत करण्यासाठी. तेव्हा राजमा तिचे या दोन्ही वेण्या धरते आणि म्हणते की जास्त बोलायला लागली आहेस का? लक्षात ठेव, जास्त बोललीस तर तुझा काय करेन पत्ता नाही, या दोघांसोबत तुला पण जाळून टाकेन. तेव्हा राजमा म्हणते की मालकीनबाई माफ करा, चुकून तोंडून निघून गेलं. राजमाला ती म्हणते की आत्ता इथून पुढे जर काही असं काढलं तर याद राख, चल निघ, असं म्हणून तिला जायला लागते. तेव्हा शालिनी स्वतःशीच बोलत म्हणते की राजमा जे काही बोलली ते अगदीच चुकीचं नव्हतं, ही पोरगी बोलली ते बरोबर पण आहे. तर अधिराज बाहेर बसलेला असतो. नित्या तिचं अंथरूण घेऊन येते आणि बाहेर तिथे खालीच घालते. अधिराज म्हणतो की मॅडम हे काय, तुम्ही इथे का? तेव्हा ती म्हणते की माझा नवरा जर बाहेर झोपलाय तर मी आत काय झोपू? तेव्हा तो म्हणतो की नाही, असं नाही, मला सवय आहे इथे झोपायची, तुम्हाला त्रास होईल, उगाच आजारी वगैरे पडाल, थांबा, असं म्हणून तो बाजूची खोली तिला उघडून देतो. तर ती अडगळीच्या खोलीत खूप दूर असतो, तिला खोकला येतो. त्यावेळेला तिला जयदीप आणि गौरी आठवतात. जेव्हा गौरी अशीच जयदीपच्या त्या बेडखाली झोपायची तेव्हा अधिराज म्हणतो की थांबा, मी इथं साफ करतो. ती म्हणते की खूप रात्र झाली, सगळ्यांना जाग येईल, आपण उद्या बघू. तेव्हा अधिराज तिला म्हणतो की जरा आजची रात्र ॲडजस्ट करा, उद्या मी सगळं साफ करतो. नंतर इथे पाहुणी बाहेर आलेली असते आणि जेव्हा तिला सावरी दाद्याला घेऊन असं बोलवताना पाठवलेली असते त्याच वेळेला तिला सगळा घटनाक्रम आठवतो आणि सावरी येऊन म्हणते की काय गं, काय झालं पाहुणी, तू अशी टेन्शनमध्ये का आली, आणि झालं गेलं ते विसरून जाऊ दे, आता जे नशिबात नाही ते काय करणार. तेव्हा पाहुणी म्हणते की हे बघ सावरी, मला एक गोष्ट खरी खरी सांग, जेव्हा तू अधिराजला आणायला आतमध्ये गेली होतीस तेव्हा त्याच्या खोलीत काय करत होतीस आणि इतका वेळ काय चालू होतं त्या खोलीत तुमचं? तेव्हा सावरीला मात्र शांत बसावंसं वाटतं, कारण तिला माहीत असतं तिने काय केलेलं असतं. आणि त्यानंतर मग आता पाहुणी ही म्हणते की जे काही घडलं आहे ते मला काहीच माहिती नाही, पण हे योग्य घडलं नाही. त्यानंतर मग आता अधिराज हा नित्याला म्हणतो की तुम्ही इथं आराम करा, मी आहे बाहेर, काही लागलं तर सांगा. ती दरवाजा लावून घेते आणि त्यानंतर तिला आठवतं की जयदीप आणि गौरीच्या प्रेमाची सुरुवातही अशीच काही झाली होती आणि मला खात्री आहे की या नित्या आणि अधिराजचंही प्रेम असंच फुलत जाणार. पुढच्या भागामध्ये नित्या आता अधिराजच्या बाजूला बसते आणि त्यानंतर ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणते की असं कित्येक दिवस या दिवसाची मी वाट पाहिली होती, असं वाटत होतं की कधी ना कधीतरी हा स्पेशल दिवस नक्कीच येईल आपल्या आयुष्यात आणि याच दिवसाची मी खूप आतुरतेने वाट पाहिली आहे. तर इथे सकाळी सकाळी पाहुणी ही नित्याच्या चहामध्ये पाणी टाकते. नित्याला म्हणते की तू माझ्या हक्काचं हिरावून घेतलंस, या माझ्या स्वयंपाकघरात तुला कोणी अधिकार दिला नाही काहीही करण्याचा. आणि ते पाहिल्यानंतर नित्याच्या डोळ्यात पाणी येतं. तेवढ्यातच समोरून अधिराज येतो आणि त्याने हे सगळे पाहिलेले असते. आता अधिराज हा पाहुणीला कसा धडा शिकवेल हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.